विठू माऊली तू माऊली जगाची हे स्वर आषाढी एकादशी पंढरीच्या मार्गाने प्रत्येकाच्या कानात दरवळते। या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला लाखोंची गर्दी होत असते। याच दिवशी अमरावती शहरातील अनेक मंदिरात शेकडो वारकऱ्यांनी पूजा अर्चना करून विठोबाचे दर्शन घेतले। अनेक मंदिर परिसरात पालखी काढण्यात आली तर अनेक मंदिरात उसळसह इतर उपवास म्हणून वाटप करण्यात आले। शेकडोंनी विठ्ठल रुक्मिणी माऊलीकडे आपल्या मनोभावाने पूजा अर्चना करीत साकडं घालण्यात आलं। पाहूया या अमरावती शहरातील अनेक मंदिरातील कार्यक्रमाचा आढावा। सुखी संसाराची सोडूनी गाठ, सुखी संसाराची सोडूनी गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनी गाठ, सुखी संसाराची सोडूनी गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट। घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, आशा दारिद्र्याचा, आशा दारिद्र्याचा भावनायनाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी सिटी न्यूजचे आभार। आषाढी एकादशी निमित्त मंदिरात दरवर्षीच येत असते, पण दरवर्षी मी पंढरपूरला जाते। पंधरवाडी एकादशीला नेहमीच येते। आज विशेष म्हणजे आषाढी एकादशी खूप महत्व, खूप आनंद झाला। पांडुरंगाची मूर्ती पाहून, विठ्ठल रुक्मिणीला पाहून खूप गहिवरून आलं मला। अमरावती शहरातील पुरातन अशा देवस्थानला आम्ही दर्शनाला कायम येत असतो, कारण हे मंदिर अतिशय पुरातन आणि सिद्ध असल्यामुळे सर्व भाविक भक्त आषाढी कार्तिकीला इथं नित्यनेमाने दर्शनाला येतात व दर्शनाचा लाभ घेऊन देवाचे आशीर्वाद घेऊन उपकृत होतात। टोंगसे आम्ही दर्शनाला आलो होतो। हे विठ्ठल मंदिर खूप पुरातन आहे आणि जुन्या काळापासून आहे आणि जागृत देवस्थान आहे आणि खूप छान आहे। आम्ही दरवेळेस दर्शनाला येत राहतो आणि खूप छान इथं सगळे लोक वगैरे खूप म्हणजे खूप दर्शनाला येतात आणि खूप गर्दी होते। सुखी संसाराची सोडूनी गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट। घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद
संसाराची सोडून या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची सत्य ज्ञानानां गगनाति प्रावरणं नाही रूप भरण गुण देते नाही रूप भरण गुण देते तुम्हारे तुम्हारी पहिला Thank you.